सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। मूर्तिजापूर येथील नगर परिषद परिसरात लाखो रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या लाल बहादूर शास्त्री उद्यानामध्ये मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पाहायला मिळत आहे। मूर्तिजापूर शहराची ओळख जगाच्या पाठीवर स्वच्छता दूत संत गाडगे महाराजांची कर्मभूमी म्हणून प्रसिद्ध आहे। नगर परिषद कार्यालयाच्या परिसरात गाडगे महाराजांचा पुतळाही दर्शनी भागावर लावण्यात आलाय। तर आवार भिंतींवर पर्यावरण व स्वच्छता संदर्भात विविध प्रेरणादायी संदेश व चित्र देखील काढण्यात आले। मात्र याच परिसरात असलेल्या लाल बहादूर शास्त्री उद्यानमध्ये ठिकठिकाणी थुंकल्याच्या पिचकाऱ्यांचे रंगीबेरंगी पाऊल वाटांवर अथवा बाकड्यांच्या आजूबाजूस चित्र पाहाव्यास मिळतात। तर झाडांच्या मुळाशी चक्क प्लास्टिकच्या बाटल्या, रॅफर्स, गुटख्याच्या पुड्या, दारूच्या बाटल्या दिसत असल्याने नगर परिषद प्रशासनाचे यावर कितपत लक्ष आहे हे दिसून येते। आमदार हरीश पिंपळे यांच्या विशेष पुढाकाराने प्राप्त विविध योजनेअंतर्गत 35 लाखांहून अधिक रुपये खर्च गेल्या काही वर्षापूर्वी लाल बहादूर शास्त्री उद्यान उभारण्यात आलं। तर या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी तत्कालीन महसूल मंत्री तथा राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेत व खासदार अनुप धोत्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत या उद्यानाचे लोकार्पण करण्यात आले। मात्र अल्प कालावधीतच या उद्यानाचे नगर परिषद प्रशासनाच्या वतीने दुर्लक्षणामुळे 3-13 झाल्याचं दिसत आहे। एकीकडे नगर परिषद प्रशासनाच्या वतीने स्वच्छतेचा संदेश द्यायचा व दुसरीकडे नगर परिषद कार्यालयाच्या परिसरातच असला प्रकार म्हणजे नगर परिषदेच्या दिव्याखालीच अंधार नव्हे का, अथवा ही गाडगे बाबांच्या तत्वांचे अवहेलना करणे नव्हे का, अशा विविध चर्चा शहरात रंगत आहे। मूर्तिजापूर शहराची ही ओळख जगाच्या पाठीवर ओळखल्या जाते, ती म्हणजे संत गाडगे महाराजांची कर्मभूमी। ज्या गाडगे महाराजांनी संपूर्ण जगाला स्वच्छतेचा मंत्र शिकवला, त्यांचंच कर्मभूमी म्हणजे मूर्तिजापूर। स्वच्छ सर्वेक्षण 2025-26 अंतर्गत मूर्तिजापूर नगर परिषद प्रशासनाच्या वतीने जर बघितलं, मूर्तिजापूर नगर परिषद कार्यालयाच्या आवार भिंतींवर विविध संदेश देणारे चित्रफित काढलेले आहेत। तर 35 लाख रुपये खर्च करून लाल बहादूर शास्त्री उद्यानाचं या ठिकाणी निर्मितीकरण करण्यात आलेलं आहे। अवघ्या काही कालावधीतच जर बघितलं तर या उद्यानाचे 3-13 वाजलेले पाहायला मिळत आहेत। ठिकठिकाणी जर बघितलं तर पर्यावरणाचा संदेश देणाऱ्यांच्या दिव्याखालीच कुठेतरी अंधार आहे की काय हे पाहायला मिळत आहे। पण बघू शकता कशा प्रकारे झाडं आहेत, या झाडांच्या मुळाशी प्लास्टिकचे रॅफर्स असतील अथवा पाण्याच्या बॉटल हे पाहायला मिळत आहेत। तर ही ज्या ठिकाणी आराम करण्याकरता इथे बेंचेस लावण्यात आलेले आहेत, त्या ठिकाणी असे चित्र विचित्र थुंकल्याचे रंगीबिरंगी या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। मात्र या गांभीर्याकडे नगर परिषद प्रशासनाच्या कुठल्याही अधिकाऱ्याला अथवा कर्मचाऱ्याला लक्ष देण्यास सवड मिळेल का असा प्रश्न पडत आहे। तर गेल्या काही वर्षांपूर्वीच या ठिकाणी लोकार्पण सोहळा संपन्न झाला। लाल बहादूर शास्त्री उद्यानाचं विशेष प्राप्त विधी योजनेअंतर्गत मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार हरीश पिंपळे यांच्या निधीतून 35 लाख रुपये खर्च करून या उद्यानाची निर्मिती करण्यात आली। तर या कार्यक्रमाला तत्कालीन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील अथवा खासदार अनुप धोत्रे यांची सुद्धा उपस्थिती होती। मात्र या उद्यानाकडे बघितल्यानंतर अक्षरशः लाज वाटेल की गाडगे महाराजांच्या कर्मभूमीतच जर असा प्रकार घडत असेल तर इतरांचं काय। आता यावर प्रशासन काय लक्ष घालते आणि या उद्यानाचे सौंदर्यीकरणाकडे लक्ष देते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे। कॅमेरामन श्याम वाळस्कर सह मी प्रतीक कुरेकर, जागर जनस्थान, मूर्तिजापूर, अकोला।